नमस्कार, मी श्रमिका. सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आता बघा, आपण पेंटिंगचा क्लास आपला जवळजवळ बघा, म्हणजे आपण बेसिक वगैरे सांगितलेलं आहे. तर आता आपण आहे ना, परत आपलं ॲडव्हान्स आरीवर्क सुरू करणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, आपल्याला हे मोती आपण आणलेले आहे. हे आपल्याला 3D 5D आपण ज्यावेळेस करतो ना, 3D 4D वगैरे मिरर वगैरे करतो ना आपण, तर ते पिसासाठी आपल्याला हे मोती लागतात. तर बघा, मी हे कलर आणलेले आहे, तुम्ही बघू शकता. व्हाईट कलर आहे, ग्रीन आहे, पिंक आहे, ऑरेंज आहे, आणि हे बघा, ही बॉल चेन आहे. तर ही बॉल चेन पण आपल्याला ब्लाऊजसाठी वगैरे चिटकवायला कामा येते बघा. त्याच्यानंतर हे बघा, हे मण्यांचं पाकिट आणलेलं आहे, मल्टी कलरचं आणलेलं आहे मी. ब्लाऊजला आपण स्लीव्जला किंवा नेकला आपल्याला लटकन वगैरे करायचे असले तर हे आपल्याला मणी कामा येतात. त्याच्यानंतर मग आपले हे मणी आहे, काही कटवर्क पुंगळी आहे, काही आपली जरदोसीची पण ही पुंगळी आहे. त्याच्यानंतर आपण ह्या आपल्या मोठ्या पुंगळ्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघा, ह्या येलो कलरच्या पुंगळ्या आणलेल्या आहे. हे कलरचे पाकिट आहेत, छोटे छोटे पाकिट आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 10 कलर मिळतात बघा. आणि त्याच्यानंतर हे राईस मोती आहे, तुम्ही बघू शकता. याला राईस मोती किंवा मग गहू मोती आपल्याला म्हणजे दुकानात आपण राईस मोती म्हटलं तर आपल्याला हेच देतात. त्याच्यानंतर हे गोल्डन कलरचेच, म्हणजे थोडेसे एकदम व्हाईट नाही, हे व्हाईट आहे आणि हे थोडंसं तिच्यात गोल्डन कलर येतो बघा, क्रीम कलरचे मोती आहेत. त्याच्यानंतर सिल्क थ्रेडचा धागा आहे 2 कलरमध्ये. हे काच आहेत गोल, हे कुंदन आहेत कलरचे. तर बघा, आपण हे बघा, हे आपले गोल्डन हे कुंदन आहेत गोल्डन कलरचे. त्याच्यानंतर आपण हे बघा, हे पण काही कलर आहे. हे साधे म्हणजे हे कटमनीच आहेत आपण, पण हे छोट्या साईजचे आहे. हे थोडेसे ब्रॉड आहे त्याच्यापेक्षा. आणि हे जे आहेत ना, हे मनी आहे, त्याला आपण काचमनी पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर गोल्डन कलरचा धागा आहे. आणि असं हे आपल्याला जे आता ॲडव्हान्स आरीवर्क शिकायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला हे आपण कापड पण घेतलेला आहे ब्लॅक कलरचा आणि व्हाईट कलरचा. तर आपल्याकडे बघा, एवढं साहित्य आहे. अजून आपण गहूमणी वगैरे पण वापरणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, तुम्ही हे एवढं असं साहित्य आहे ना, हे सर्व मी होलसेलमधनं आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा, आपण गोल्डन कलरच्या धाग्यासारखाच आपण साधा पण एक धागा मिळतो बघा, तर तोही वापरू शकतो. आणि आपल्याला साधी रील तर लागतेच बघा वर्कचं करायला. त्याच्यानंतर आपण सिल्क थ्रेडची चेन स्टिच वगैरे, आपण फेदर स्टिच, आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी पण लागतं ना, हे आपण मोराचं ज्यावेळेस फेदर स्टिचमधनं साधं करतो ना, तर तेव्हा आपल्याला सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करावा लागतो. त्याच्यानंतर हे 5 नंबरचे मणी आहेत, हे मोती आहे. मी तुम्हाला सांगितलंच की हे जे मोती आहे ना, तर हे थोडेसे ब्रॉडमध्ये आहे आणि हे बारीक आहे. तर आपण बघा, या बारीक मोत्यांचा वापर पण करून वर्क खूप सुंदर दिसतं बघा. आणि हे मोती खूप सुंदर आहे. याला ना एक अंगचीच शायनिंग पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे गुच्छे आहेत ना, खूप काही जास्त महाग नाही बघा. आमच्या इथे म्हणजे कसं होलसेलचं दुकान आहे ना, तर तिथे आपण जेवढं जास्त सामान घेतलं ना, तर तेवढे आपल्याला रिजनेबल रेटमध्ये मिळतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणारं म्हणजे कसं जे सामान असतं ना, तर त्याच्यासाठी आपल्याला आपण समजा असं लिस्ट वगैरे करून एकदम जर सामान आणलं ना, तर आपल्याला खूप चांगलं परवडतं. आणि हे बघा, आपल्याला आरीवर्कमध्ये हे पण कलर पण लागतात बघा. तर मी थोडेसे न्यू कलर आणलेले आहे, हे बघा. आणि या कलरमध्ये आहे ना, खूप शायनिंग आहे आणि खूप सुंदर असे दिसतात बघा. आणि कलर थोडेसे युनिकच आहेत हे. आणि तुमचा गोल्डन कलर असतो ना, तर त्या टाईप आहे. एक गोल्डन आणि सिल्वर कलर घेतो ना, त्या टाईपच आहे हा कलर.
आणि हा कॅमलचाच आहे, ॲक्रेलिक कलर आहे, पण शायनिंग आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आपल्याला याच्यामध्ये भरपूर कलर होते तिथे, पण मला म्हणजे जास्त जेव्हा आणायचे त्यावेळेस मी आणेल. मी आता थोडेसे युनिक कलरच आणलेले आहे. हा बघा, हा जांभळा कलर आहे. हा पण कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि हा मी शायनिंग आहे ना त्यामुळे हा घेतला. हा बघा नेल पेंट सारखाच दिसतोय आणि खूप सुंदर कलर आहे हा. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडव्हान्स आरीवर्कसाठी साहित्य लागणार आहे. तर तुम्ही असे साहित्य आणून ठेवा, म्हणजे आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप आता शिकता येईल. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत. धन्यवाद.